द्राक्ष पंढरी दिंडोरीत पेरू लागवडीचा वाढता कल, शेतकऱ्यांसह तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी। द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी तालुक्यात आता शेतकऱ्यांनी पेरू लागवडीकडे कल दर्शवला आहे। वणी ते सापुतारा अंबानेर परिसरात मोठ्या प्रमाणात पेरूची बाग लागवड होत असून या नव्या प्रयोगामुळे शेतकऱ्यांसोबतच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत। दिंडोरी तालुक्यातील शेतकरी परंपरेने द्राक्ष लागवडीसाठी ओळखले जातात। मात्र गेल्या काही वर्षांपासून बदलत्या हवामानाचा परिणाम, बाजारभावातील चढउतार आणि जास्त उत्पादन खर्च यामुळे शेतकरी पर्यायी पिकांचा विचार करू लागलेत। या पार्श्वभूमीवर वणी ते सापुतारा अंबानेर शिवारात पेरू लागवडीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे। पेरू लागवड ही 1.5 वर्षांच्या आत विक्रीसाठी तयार होत असल्यामुळे शेतकऱ्यांना अल्पावधीतच उत्पन्न मिळते। पिकाचा खर्च तुलनेने कमी असल्याने आणि बाजारपेठेत कायमस्वरूपी मागणी असल्याने शेतकऱ्यांचा पेरू लागवडीकडे वाढता ओढा दिसून येतोय। या नव्या प्रयोगामुळे स्थानिक व्यापाऱ्यांसोबतच बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराचे दरवाजे उघडले आहेत। सापुतारा हे दिंडोरीपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर असलेले पर्यटन क्षेत्र असल्याने येथे पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात। या पार्श्वभूमीवर पेरू बागांमधून मिळणारे उत्पादन थेट बाजारपेठेत पोहोचविण्याचे काम स्थानिक तरुण करत आहेत। तसेच शेतमजुरांना या बागांमध्ये नियमित रोजंदारी मिळत असल्याने स्थानिक स्तरावर रोजगार निर्मिती होत आहे। त्यामुळे पेरू लागवडीने फक्त शेतकऱ्यांच्याच नव्हे तर सर्वसामान्यांच्या उपजीविकेचे साधन उपलब्ध केले आहे। हा पेरू लय मस्त आहे, चांगला माल आहे, खायला चांगला आहे। हो हो भाई मनशिया भाई वाघमारे, मैं यहाँ 1 साल से आता हूँ पेरू लेने के लिए। पेरू लेने के लिए 60 रुपये केजी देते हैं। अच्छा है, एकदम अच्छा है। तो अच्छा पेरू लेके जाता है और अच्छा क्वालिटी भी अच्छा है, बराबर। यहाँ से हम लोग को 40 किलोमीटर जितना है और ये नज़दीक है, इसलिए हम लोग यहाँ पे आते हैं। भूषण देवदास गायकवाड यांचा प्लॉट आहे आणि त्यांचा आत्याचा मुलगा आहे। सर्व काम मीच बघतो इथलं आणि याची लागवड आम्ही 18 मे 2025 रोजी केली होती। आणि हा माल लागवड केल्यानंतर त्यांना फुलकळी लगेच चालू झाली। ती फुलकळी आम्ही 3 महिन्यात काढत राहिलो, ते फळ घेतलं, बार धरला नाही आणि 3-4 महिन्याने आम्ही बार धरला। तशा पतून पेरू स्टार्ट आहे, आतापर्यंत चालूच आहे पेरू। 6 महिने झाले पेरू चालू, आतापर्यंत जवळ आसपास 13-14 टन माल गेलेला आहे आतापर्यंत। आणि आम्ही हा माल आहे मार्केटिंग सापुताराला करतो, हात विक्रीवाले येतात, मार्केटिंग सापुताराला चालू आहे। ते 50-60 अशा दरांनी घेऊन जातात, 50-60 रुपये किलो अशा दरांप्रमाणे घेऊन जातात पेरू। आपण बघू शकतो रोजगारांना आम्ही या फॉर्म लावण्यासाठी मजूर लोक लागतात। जवळजवळ आमच्याकडून मजुरांना 15-16 मजूर आमच्याकडे डेली कामाला असतात, ते मजूर पुरण्यासाठी वगैरे आणि फॉर्म लावण्यासाठी आम्ही मजूर लोकांना डेली आमच्याकडे मजूर 10 ते 15 मजूर असतात। व्यापारी सापुताऱ्याचे दिंडोरीकडचे जे रस्त्यावर घेऊन बसतात, ते हात विक्री वगैरे सगळे इथून पेरू गेले जातो। ही तायवान पिंक गुलाबी, हां गुलाबी कलर येतो मध्ये, खायला पण चविष्ट आहे, मस्त आहे। लोक दरवेळेस शिक्षक लोक वगैरे चावसाळ शिकवायला जातात, सर्व नोकरदार लोक इथून पेरू घेऊन जातात। लोकनायक न्यूज।